नमस्कार मंडळी. हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्यापूर्वी आपलं शरीर आपल्याला हे 7 संकेत देत असतं. हे संकेत कोणते आहेत ते आपण पाहूया. आपल्या हृदयाला सतत ऑक्सिजन आणि पोषण द्रव्यांचा पुरवठा हा रक्तवाहिन्यांद्वारे केला जातो. पण जेव्हा या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थ साचू लागतात तेव्हा त्या अरुंद होऊ शकतात किंवा त्या ब्लॉक होऊ शकतात. सुरुवातीला तुम्हाला ही समस्या शांतपणे वाढत असते, पण तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत. शरीर काही महत्त्वाचे संकेत देऊ लागतं. हे संकेत कोणते आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जाणून घेण्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब करा. तसंच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच आरोग्याविषयक माहितीकारक व्हिडिओ पाहण्यास मदत होईल. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी बघा, आपल्याला जे संकेत मिळतात ते संकेत आपण कसे ओळखावे शरीराद्वारे, तर यामधील पहिला जो संकेत आहे तो म्हणजे छातीत जडपणा किंवा दुखणं. आता हे सर्वात सामान्य लक्षण मानलं जातं. आपल्या छातीमध्ये चालताना, जिने चढताना किंवा थोडं काम जरी केलं तरी आपल्या छातीमध्ये काय होतं, दडपण जाणवत असेल तर ते तुम्ही दुर्लक्षित करू नका. बघा, यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे थोडं चाललं तरी श्वास लागणे, म्हणजेच थोडं चाललं तरी आपल्याला चालल्यानंतर दम लागतो. हे देखील एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यास शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणे, काम करण्याची इच्छा कमी होणे किंवा कमजोरी वाटणे ही देखील एक गंभीर बाब असू शकते. या गोष्टीकडेही तुम्ही दुर्लक्ष करू नका. आता बघा, या लक्षणांमध्ये काही लोकांना डाव्या हातात किंवा डाव्या खांद्यात, मानेत किंवा पाठीत वेदना जाणवू शकतात. अनेकदा काय करतात लोक याकडं साधी स्नायूंची वेदना म्हणून पाहतात, पण हे हृदयाशी संबंधित संकेत असू शकतात. यानंतर पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे अचानक चक्कर येणे, डोकं हलकं वाटणं किंवा अस्वस्थ वाटणं. हे देखील आपल्या शरीराचे इशारे असू शकतात. यानंतर पुढचा संकेत तो म्हणजे कोणतेही विशेष कारण नसताना खूप घाम येणे आणि विशेषतः बघा, छातीमध्ये आपल्याला अस्वस्थता जाणवते. अशा वेळी आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांना जाऊन भेटावं. तसंच हातपाय थंड पडणे, मुंग्या येणे किंवा हातामध्ये बधीरपणा जाणवणं ही सुद्धा लक्षणं काही वेळा रक्तप्रवाहाशी संबंधित असू शकतात. आता आपण पाहूयात की रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका जो असतो तो धोका वाढवणारी कारणं कोणती आहेत हे आपण आता या ठिकाणी पाहूयात. आता यामधलं सर्वात महत्त्वाचं कारण ते म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉल. आपल्या शरीरामध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉल हे कारण असू शकतं. तसंच उच्च रक्तदाब वाढला असेल आपला, म्हणजेच BP वाढला असेल तर मधुमेह, धूम्रपान व तंबाखू याची सवय असेल आपल्याला, लठ्ठपणा जर असेल, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव. तसंच पुढचं जे कारण आहे ते म्हणजे जंक फूड आणि अयोग्य आहार. हृदय आपलं निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला दररोज किमान 30 मिनटं चालणं हे अत्यावश्यक आहे, किंवा 30 मिनटं चालणं जमत नसेल तर व्यायाम करणं, फळं, भाज्या आणि संतुलित आहार घेणं हे सुद्धा अधिक महत्त्वाचं आहे. तसंच आपलं BP, शुगर आणि कोलेस्ट्रॉल याची नियमितपणे तपासणी करणं आणि धूम्रपान व तंबाखूपासून दूर राहणं. तसंच पुरेशी झोप आणि ताणतणाव नियंत्रण. पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे आणि जे काही ताणतणाव असेल ते सुद्धा नियंत्रणात ठेवावे. लक्षात ठेवा, ही जर लक्षणं इतर कारणांमुळेही होऊ शकतात, पण ही लक्षणं तुम्हाला जर वारंवार जाणवत असतील तर मात्र तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका.
वेळेवर त्या लक्षणांची तपासणी आणि योग्य वैद्यकीय सल्ला हे तुम्ही गंभीर गुंतागुंत टाळण्यास मदत करू शकतात. तर आता मला सांगा, या लक्षणांपैकी तुम्हाला एखादं लक्षण किंवा कोणतं लक्षण सर्वात जास्त जाणवतं? हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि या व्हिडिओतील माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. भेटूयात अशाच पुढच्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. स्वस्थ राहा.